आपल्या या मुशायरा मालिकेतील पुढचे गझलकार आहेत रमेश बुरबुरे. हे यवतमाळचे आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या भूमीत आलेलो आहोत विदर्भाच्या. त्यांचे जे प्रकाशित गझल संग्रह आहे तो सूर्या तुझ्या दिशेने हा संग्रह आहे. त्यात पहिला कलीम रत्न पुरस्कार स्वर्गीय कलीम खान यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना मिळालेला आहे. त्यांचा एक शेर पहा, सख्खे करू न शकले इतका लळा मिळाला. सख्खे करू न शकले इतका लळा मिळाला, गझले तुझ्यामुळे हा गोतावळा मिळाला. गझले तुझ्यामुळे हा गोतावळा मिळाला. रमेश बुरबुरे यांना या गोतावळ्यासमोर गझल सादर करण्यासाठी निमंत्रित करतोय. या ठिकाणी संमेलनाध्यक्ष आणि या मुशायऱ्याचे अध्यक्ष यांची परवानगी घेऊन मी सादर होतो. कंबर कसुनी शिरी आपुल्या भार पेलला होता. कंबर कसुनी शिरी आपल्या भार पेलला होता. संसाराचा गाडा आईने चालवला होता. ताजमहल बांधायला गेलं होतं का कोणी तुमचं? नाही, हात तर आहेत. कंबर कसुनी शिरी आपुल्या भार पेलला होता. कंबर कसुनी शिरी आपुल्या भार पेलला होता. संसाराचा गाडा आईने चालवला होता. कधी स्वतःच्या पदराला बांधून ठेवले नाही. कधी स्वतःच्या पदराला बांधून ठेवले नाही. लढावयाला वाघिणीने वाघ सोडला होता. त्या वाघिणीला तिच्या जयंतीनिमित्त मा रमाईला मी विनम्र अभिवादन करतो आणि सादर होतो की खरे बोललो त्याचमुळे मी रुचलो नाही. दहीगावकर सर, खरे बोललो त्याचमुळे मी रुचलो नाही. मोहापायी कुणापुढेही झुकलो नाही. आणि विदर्भाचा आणि वराडाचा या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला आणि त्या अनुषंगानं शेर घेतोय की पोसत आली उभ्या जगाला शेती माझी. पोसत आली उभ्या जगाला शेती माझी. मी कोणाच्या तुकड्यावरती जगलो नाही. पोसत आली उभ्या जगाला शेती माझी. मी कोणाच्या तुकड्यावरती जगलो नाही. आणि गिरीश दादा, हड्डीस एकदाचा कुत्रा म्हणेल नाही. सतीश दादा, हड्डीस एकदाचा कुत्रा म्हणेल नाही. नेत्या समान कोणी दुसरा हडेल नाही. हड्डीस एकदाचा कुत्रा म्हणेल नाही. नेत्या समान कोणी दुसरा हडेल नाही. आणि त्यांना हवा तसा तो वापर करावयाला. त्यांना हवा तसा तो वापर करावयाला. ही भारतीय जनता त्यांची रखेल नाही. ही भारतीय जनता त्यांची रखेल नाही. आणि मिंधा बनून त्यांची, नाना आहेत का नाना? हा, मिंधा बनून त्यांची चाटूगिरी कराया. खाऊन मी कुणाचा येथे दबेल नाही. खाऊन मी कुणाचा येथे दबेल नाही. अंजुताई, भेटला होता जणू मान्सून मातीला. भेटला होता जणू मान्सून मातीला. बाप रडला माझिया बिलगून छातीला. भेटला होता जणू मान्सून मातीला. बाप रडला माझिया बिलगून छातीला. गावचे अंगण सुने आहे तिच्या विण हे. गावचे अंगण सुने आहे तिच्या विण हे. एकदा तर ये घरी घेऊन नातीला. एकदा तर ये घरी घेऊन नातीला. गावचे, थँक्यू वैभकू सर. गावचे अंगण सुने आहे तिच्या विण हे. एकदा तर ये घरी घेऊन नातीला. आणि गोचिडांची कान उपमा द्यायची त्यांना. माधुरीताई, गोचिडांची कान उपमा द्यायची त्यांना. माणसे आहेत जर चिकटून जातीला.
माणसे आहेत वा, जर वा. चिकटून जातीला. एक छोटीशी गझल आपल्या समक्ष ठेवतो आहे आणि तुमची रजा घेतो. रेणुकाताई, सापा समान आपुली टाकून कात आहे, सापा समान आपुली टाकून कात आहे, माझ्या तुझ्यात अजूनही जिवंत जात आहे. सापा समान अजूनही टाकून कात आहे, माझ्या तुझ्यात अजूनही जिवंत जात आहे. आणि झाली किती भयानक धर्मांधता घोरी, झाली किती भयानक धर्मांधता घोरी, ती माणसात घुसूनी माणूस खात आहे, ती माणसात घुसूनी माणूस खात आहे. थँक्यू. झाली किती भयानक धर्मांधता अघोरी, ती माणसात घुसूनी माणूस खात आहे. आणि माझी तुझी अवस्था नाहीच वेगळाली, माझी तुझी अवस्था नाहीच वेगळाली, जात्यात आज मी अन तूही सुपात आहे. लक्षात ठेवा, माझी तुझी अवस्था नाहीच वेगळाली, जात्यात आज मी अन तूही सुपात आहे. संगेप दादा, आपल्या जवळ जरासा आला म्हणून पैसा, सरळकर सर, आपल्या जवळ जरासा आला म्हणून पैसा, समजू नये कुणीही दुनिया खिशात आहे. आपल्या जवळ जरासा आला म्हणून पैसा, समजू नये कुणीही दुनिया खिशात आहे. आणि होणार, या आयोजकांच्या प्रती त्यांची आई काय म्हणते गझल चळवळीच्या बाबतीत बघा, की होणार ना कधीही बैमान चळवळीला. दास पाटील सरांनी या ठिकाणी सांगितलं की किती विश्वासाने ह्या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी लोगो वगैरे क्लिअर करताना, की होणार ना कधीही, ह्या सगळ्या आयोजकांसाठी हा शेर, होणार ना कधीही बैमान चळवळीला, इतकी इमानदारी माझ्या दुधात आहे. हे गझलेचं दूध प्यायलो आहे आपण. इतकी इमानदारी माझ्या दुधात आहे. आणि बसवू शकाल त्याला खेचू शकाल खाली, बसवू शकाल त्याला खेचू शकाल खाली, इतकी अफाट शक्ती एका मतात आहे, इतकी अफाट शक्ती एका मतात आहे. बसवू शकाल त्याला नाना खेचू शकाल खाली, इतकी अफाट शक्ती एका मतात आहे. शेवटला शेर, की सापा समान अजूनी टाकून कात आहे, माझ्या तुझ्यात अजूनी जिवंत जात आहे. आणि शेवटला शेर, की माझ्या शिवाय येथे कोणी धनाढ्य नाही, माझ्या शिवाय येथे कोणी धनाढ्य नाही, आई वडील माझे माझ्या हिशात आहे. थँक्यू. वा. माझ्या शिवाय येथे कोणी धनाढ्य नाही. नितीन दादा, माझ्या शिवाय येथे कोणी धनाढ्य नाही, हे आई वडील माझे माझ्या हिशात आहे, आई वडील माझे माझ्या हिशात आहे. थँक्यू. थँक्यू. रानात श्वापदांच्या आयुष्य काढल्यावर किंचाळतो म्हणे तो माणूस पाहिल्यावर, किंचाळतो म्हणे तो माणूस पाहिल्यावर,